नमस्कार भावांनो, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या होत्या की दुबईत कामाला लागायसाठी एकंदरीत टोटल किती खर्च येतोय. तर या व्हिडिओत मी तुम्हाला तेच सांगणार आहे की दुबईत कामाला लागायसाठी टोटल नेमका किती खर्च येतोय. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला सगळा डिटेल खर्च सांगतो. तो बघा, सगळ्यात पहिला खर्च येतोय तो म्हणजे तिकिटाचा. तुमचं येण्या जाण्याचं तिकीट 15-30 हजार रुपये धरून चला तुम्ही, कारण तुम्ही येण्या जाण्याचं तिकीट लागते. 30,000 रुपये तिकिटाचे. 30,000 रुपये तिकिटाचे झाल्यानंतर तुम्हाला विजा काढावा लागतो. जर तुम्ही 2 महिन्याचा विजा काढत असाल तर 15,000 रुपये धरून चला तुम्ही. ओके, 30,000 प्लस 15,000 तुम्ही ॲडिशन करत चला. मी फक्त सांगत जातो तुम्हाला. 15,000 रुपये विजाचे. तिकीट काढला, विजा घेतला, तुम्ही इथं आला. इथं येताना तुम्हाला एक हॉटेल बुक करावं लागतं. इथं कोण नसेल तर हॉटेल बुकिंग, कमीत कमी 2 दिवसाचं हॉटेल बुकिंग. 2 दिवसाच्या हॉटेल बुकिंगचे तुम्ही 5,000 रुपये धरू शकताय. म्हणजे इथं येऊन राहण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये हॉटेल बुकिंगचे झाले. 5,000 रुपये हॉटेल बुकिंग नंतर तुम्ही इथं आला, राहिला. त्यानंतर तुम्हाला बेड स्पेस बघायला पाहिजे. 2 महिन्याचा बेड स्पेस, राहणं आणि खाणं. प्रत्येक महिन्याचा तुम्ही 1,000 दिराम खर्च धरू शकताय. 1,000 म्हणजे 2,000 दिराम झाले ते. आता 2,000 दिराम म्हणजे 50,000 झाले ते. ओके, 50,000 दिराम राहण्या आणि खाण्याचे. त्याच्यानंतरचा जो खर्च येतोय तो म्हणजे तुम्हाला इथलं मोबाईलचं सिम आणि रिचार्ज. सिमचे आणि रिचार्जचे तुम्ही 100 दिराम म्हणजे 2,500 रुपये धरू शकताय. त्याचे 2,500 दिराम. एक्स्ट्रा पण जाऊ शकते, कारण नेट आणि इथं कॉलिंग खूप महाग आहे. कमीत कमी एवढे धरून चला. त्याच्यानंतर तुमचा खर्च येतोय तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा. तुम्हाला जिथं काही इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल तर इथलं ट्रॅव्हलिंग तुम्ही 2 महिन्यात जे काय कराल, ट्रॅव्हलिंग इथं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बस किंवा मेट्रो पोहोचत नाही. तर टॅक्सी जिथं करावी लागते तिथं टॅक्सी स्टार्टिंग 10 दिरामपासून होते, 10-20 दिरामपासून. तर ओव्हरऑल तुम्ही एक 500 दिराम धरू शकताय. आता तुम्हाला सॉरी, कारण मी काही दिराममध्ये सांगतोय, काही रुपयामध्ये सांगतोय, पण इथले जे आहेत ना ते दिराममध्येच सांगणं थोडं कम्फर्टेबल वाटतंय. ते तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 500 दिराम ट्रॅव्हलिंगचे धरा. 500 दिराम ट्रॅव्हलिंगचे धरल्यानंतर त्यानंतर पुढचा खर्च येतो. जर समजा तुम्हाला इथं जॉब लागला, त्यानंतर काय होतं म्हणजे तुम्ही ऑफर लेटर घेतला. ऑफर लेटर घेतल्यानंतर तुम्हाला परत भारतात जावं लागते. म्हणजे तुम्हाला एक्झिट आणि मग परत एंट्री करावी लागते. एक्झिट करण्यासाठी मग त्याचे तुम्ही 15 रिटर्नचं तिकीट तर तुमच्याकडे आधीच असते. त्या तिकिटानं तुम्ही रिटर्न जाणार, पण परत यायला तुम्हाला 15,000 लागणार. परत येण्यासाठी 15,000 रुपये आणि प्लस तुम्हाला विजा आणि काढायला लागणार. विजा त्यावेळी 1 महिन्याचा काढला तरी चालेल, कारण तुम्हाला इथं आल्यानंतर ती कंपनी तुम्हाला देईल, कंपनी स्कूल तुम्हाला तो विजा देईलच, पण 1 महिन्याचा विजा काढावा लागणार. आणि डॉक्युमेंट अटेस्टेशनचे जे आहेत ते भारतात असताना तिथंच एक कमीत कमी तुम्ही 5,000 रुपये धरू शकताय. ओके, 5 ते 10,000 रुपये अटेस्टेशन आणि मोफा इथं आल्यानंतर करायचं असतं, पण एम्बेसी अटेस्टेशन ते तिथून करून यायचं असतं. आय होप कशाला पैसे लागतात हे मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर सांगितलं. आता फक्त काय, तुम्ही या सगळ्याची टोटल करा आणि टोटल किती होते ती मला जरा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल. आता याच्यामध्ये मी माफी मागतो की मी काही आकडे ते रुपयात सांगितलेले आहेत आणि काही आकडे दिरामध्ये सांगितले. जो भारतातला खर्च आहे तो मी रुपयातला सांगितला आहे आणि इथला जो खर्च आहे तो दिरामध्ये सांगितला आहे, कारण तो त्या पद्धतीनं म्हणजे कॅल्क्युलेट करायला सोपं होतं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.